पहा मूळ संख्यांच्या सरासरीवरील हा प्रश्न. 25 आणि 45 दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांची सरासरी किती? पहिले 25-45 दरम्यानच्या मूळ संख्या लिहू आपण. ठीक आहे. तर 25 आणि 45 दरम्यान येणाऱ्या मूळ संख्या 29, 31, मग 37, 41 आणि 43. है ना? किती संख्या आहेत? 1, 2, 3, 4, 5. 5 मूळ संख्या. मग मूळ सरासरीची पद्धत आपली म्हणते की दिलेल्या संख्यांची बेरीज भागीला जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या, म्हणजे 5. मग आता जर या संख्यांना 5 नी भाग देतोय आपण, तर छेदात 5 आला पाहिजे. भागाकारात 5 म्हणजे छेदात 5. इथं 11 आहे, हे आपलं उत्तर नसणार. इथं 9 आहे, हे आपलं उत्तर नसणार. म्हणजे आपलं उत्तर एक तर 36 किंवा 36.1/5 आहे. तर मग आता 5 नी भाग जाणाऱ्या संख्यांच्या बाबतीत विभाज्यता कसोटी म्हणते की एकक स्थानी 0 किंवा 5 असणाऱ्या संख्यांनाच 5 नी निश्चित भाग जातो. ठीक आहे. मग एकक स्थानचा अंक पाहू, बेरीज करायची एकक स्थानच्या अंकाची. 9 आणि 1 10, 10 आणि 7 17, 17 आणि 18, 18 आणि 3 किती? 21. एकक स्थानी 1 येतोय. ठीक आहे. एकक स्थानी 1 येतोय, तर 0 किंवा 5 येत नाही. म्हणजे आता 36 हा प्रश्नच नाही आपल्यासमोर. 36 हा प्रश्न आहे का? नाही. है ना? मग आता सरळ सरळ काय की आपल्याला हे पाहायचं की ही संख्या जी आहे, ही संख्या एकक स्थानी 1 येते का? तर बघा 5 30 आणि 31, एकक स्थानी 1 येतो. क्लिअर आहे ना?